नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी कात्रज आंबेगावच्या सर्वात यशस्वी प्रोजेक्टमध्ये उभा आहे, जिथे 9 पैकी 7 बिल्डिंगचं पोझिशन झाले आणि लोक राहायला सुद्धा आलेले आहेत. आणि या प्रोजेक्टचं लोकेशन अतिशय प्राईम आहे. या प्रोजेक्टला लागून जे कात्रज बायपासचं डीमार्ट आहे ते सुद्धा आहे, पेट्रोल पंप आहे, मॅकडॉनल्ड आहे, सर्व शाळा कॉलेजेस सुद्धा जवळ आहेत. आणि या भागामध्ये जो तुम्ही रेडी पोझिशन 2-3 BHK फ्लॅट आणि सोबत कमर्शियल शॉप सुद्धा शोधत असाल तर हा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ. तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही बिल्डरची लेगसी बघून घ्या, किती वर्षाची आहे. कुठल्या बिल्डरकडे आपण फ्लॅट घेतोय ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. 42पेक्षा जास्त प्रोजेक्टचं कंप्लिशन झाले. 5750 पेक्षा जास्त सुखी कुटुंब यांच्या प्रोजेक्टमध्ये राहतात. 75 इयरची यांची कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स आहे आणि 30पेक्षा जास्त वर्षाचा स्वतःच्या ब्रँडचा एक्सपिरियन्स आहे. सो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की हा या भागातला सगळ्यात यशस्वी प्रोजेक्ट आहे, कारण 9 पैकी 7 बिल्डिंगचं पोझिशन होऊन लोक राहतात ते. आणि हा प्रोजेक्ट नसून एक कम्युनिटी तयार झालेली आहे. इथे सगळे जे सण आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात आणि कात्रज बायपास लगत असल्यामुळे या प्रोजेक्टची जी मागणी आहे ती पण खूप चांगल्या प्रमाणात आहे. सो आता ह्या प्रोजेक्टचा लेआउट आहे, तुम्ही बघू शकता. टोटल 7.9 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 9 टॉवरचं नियोजन केलं गेलं होतं. त्यातले 7 टॉवर जे आहेत त्याचं पोझिशन इथे झालेलं आहे. आणि हे जे 2 टॉवर आहेत ते एच टॉवर आणि आय टॉवर, याचं आत्ता सेलिंग चालू आहे. याच्यामध्ये फ्लॅट अवेलेबल आहे. आय टॉवर जो आहे ज्याच्यामध्ये मी आत्ता उभा आहे तो रेडी पोझिशन आहे, तुम्ही ताबडतोब इथं राहायला येऊ शकता. आणि एच बिल्डिंग जे आहे त्याचं पोझिशन जे आहे ते जून महिन्यामध्ये आहे, म्हणजे पुढच्या 4 महिन्यामध्ये. सो तुम्ही याला रेडी पोझिशनच म्हणू शकता. हा जो रोड तुम्हाला दिसतोय हा कात्रजकडून नवले ब्रिजच्या दिशेला जाणारा रोड आहे. आणि शेल पंप असेल किंवा डीमार्ट असेल, त्याच्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल शाळा असेल, पुढं सिंहगड इन्स्टिट्यूट असेल, हे सगळं ह्या प्रोजेक्टच्या जवळपास आहे. इथून कात्रजचा जो मेन चौक आहे जिथे आत्ता ब्रिजचं काम चाललं आहे तो चौक फक्त 1.5 किलोमीटरवर आहे. आणि पुढं जो नवले ब्रिज आहे तो पुढे 3-1 किलोमीटरवर आहे. तर जो ॲक्सेस आहे तो खूप चांगला आहे. तुम्हाला माहिती आहे की जी मेट्रो आहे ती स्वारगेटपासून कात्रजपर्यंत एक्सटेंड केलेली आहे. त्या व्यतिरिक्त 2च दिवसापूर्वीची न्यूज आहे की कात्रजपासून डायरेक्ट येरोड्यापर्यंत एक टनल होणार आहे, ज्यामुळे ट्रॅफिकची जी समस्या आहे ती बऱ्यापैकी संपणार आहे. आणि तुम्हाला डायरेक्ट कात्रजवरनं येरोड्यापर्यंत जायला साधारणतः 20 ते 25 मिनटंच लागणार आहे. सो या भागाची जी डेव्हलपमेंट आहे ती खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात होणार आहे. सोबत कात्रज जो बायपास आहे तो सुद्धा खूप मोठा झाला आहे, 4 लेन झाला आहे. डीमार्ट समोर एक खाली अंडर बायपास झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला रस्ता जो क्रॉस करण्यासाठी पहिले नवले ब्रिजला जावं लागायचं किंवा कात्रज चौकात जायला लागायचं ते सुद्धा आता बंद झालेलं आहे. आणि तो जो टनल आहे, भूमिगत मार्ग जो आहे, भुयार मार्ग, तो सुद्धा सुरू झालेला आहे. सो खूप मोक्याच्या ठिकाणी रेडी पोझिशन 2 आणि 3 BHK जे फ्लॅट आहेत ते या बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहेत. आणि हे जे आय बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये 2 फ्लोअर जे ते पार्किंगचे आहेत, त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअर आहे आणि त्याच्यानंतर 11 फ्लोअर जे आहेत ते रेसिडेन्शियल आहे. तिथे ग्राउंड फ्लोअर ज्याला तुम्हाला इथे कमर्शियल पण बघायला भेटेल, म्हणजे जर तुम्ही दुकान पण बघत असाल कात्रज बायपास लगत सो तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर हा जो एच टॉवर आहे त्याच्यामधले हे जे 3 फ्लोअर आहेत हे कमर्शियल आहेत आणि त्याच्यानंतर वर 8 फ्लोअर जे आहेत ते रेसिडेन्शियल आहेत. आणि चांगली गोष्ट काय आहे की एका साईडनी कात्रज बायपास तर आहेच आहे, म्हणजे हा हायवे तर आहेच आहे, त्या व्यतिरिक्त हा जो दुसरा रोड आहे अंतर्गत जो कात्रजवरनं डायरेक्टली नरेला जातो तो सुद्धा आहे. आणि दोन्ही रोडच्या बरोबर मधोमध्ये तर लोकेशन खूपच जास्त प्राईम आहे ह्या बिल्डिंगचं. आणि तुम्हाला हा प्रोजेक्ट जो आहे तो साईड व्हिजिट केल्यानंतर नक्की आवडेल, कारण याचे रेटसुद्धा खूप अफोर्डेबल ठेवण्यात आले. सो आता आपण काय करूया की वर जाऊया आणि जे ॲक्च्युअल फ्लॅट बनवून तयार आहे ते सुद्धा बघून घेऊया. सो मंडळी मी आता ॲक्च्युअल आय बिल्डिंगमध्ये आलो आहे, जिथे रेडी पोझिशन 2 आणि 3 BHK फ्लॅट अवेलेबल आहे. पूर्ण फ्लोअर एक्सप्लेन करतो, ॲक्च्युअल फ्लॅट पण दाखवतो. त्याच्याआधी मी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी सांगणार आहे जिथे तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ बघून पण पैसे कमवू शकणार आहात. जसं यूट्यूब एक प्लॅटफॉर्म आहे,
तसा एक पुण्याची कंपनी त्यांनी वॉचेक्स नावाचा प्लॅटफॉर्म बनवला आहे, जिथे तुम्ही यूट्यूबसारखे सगळे व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ बघूनसुद्धा पैसे कमवू शकता. आता यूट्यूब काय करतं की इन्फ्लुएन्सरला पैसे देतं. जसं आपलं एक बुक माय वास्तू चॅनल आहे, तर आम्हाला मॉनिटायझेशनचे पैसे मिळतात, पण जे लोक आमचे व्हिडिओ बघतात त्यांना कुठलाही तसा काही फायदा होत नाही, फक्त व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळते. पण हाच व्हिडिओ जर तुम्ही वॉचेक्सवर बघितला तर व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्हाला मॉनिटायझेशनचे पैसे मिळू शकतात. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो आहे, त्या व्हॉट्सअपवर लिंकवर तुम्ही वॉचेक्स फक्त टाईप करून पाठवले की तुम्हाला वॉचेक्स कंपनीची जी टीम आहे ती सर्व डिटेल्स पाठवून देईल आणि तुम्ही त्यांना साईनअप करून पुढे घरबसल्या मोबाईलवरनं पैसे कमवू शकता. सो आता या फ्लोअरबद्दल सांगायचं झालं तर एका फ्लोअरला टोटल 11 फ्लॅट आहे. त्याच्यामधले 2 फ्लॅट जे ते 3 BHK असणार आहेत, 9 फ्लॅट 2 BHK असणार आहेत. अशा 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत. आता ह्या स्ट्रेचर लिफ्ट आहेत, म्हणजे स्ट्रेचर लिफ्ट या पॅसेंजर लिफ्टपेक्षा थोड्याशा मोठ्या असतात, जास्त लोक याच्यात बसू शकतात. 2 स्टेअरकेससुद्धा इथे असणार आहेत आणि फ्लोअर जो आहे तो खूप लांबलचक आहे. फायर फायटिंग सिस्टीम जी आहे तीसुद्धा इथे असणार आहे, कारण बिल्डिंग जी आहे ती टोटल 11 मजल्याची रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. सो फ्लोअर जे आहेत ते खूप मोठे आहेत, त्यामुळे व्हेंटिलेशनचा जो विषय तो इथे राहत नाही. बाकी या बिल्डिंगमध्ये तुम्ही ताबडतोब राहायला येऊ शकता. सो आता आपण 2 BHKचा ॲक्च्युअल फ्लॅट बघणार आहोत. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे फ्लॅट बुक कराल तर जसा मिळेल तसाच फ्लॅट तुम्हाला मी दाखवणार आहे. आता 2 BHKमध्ये इथे सगळ्यात छोटा जो कार्पेट आहे तो 630 स्क्वेअर फूट आहे, त्याच्यानंतर 659 आहे, 667 आहे आणि 722 आहे. आता मी ज्या फ्लॅटमध्ये उभा आहे हा फ्लॅट 692 स्क्वेअर फूटचा रेडी पोझिशन 2 BHK फ्लॅट आहे आणि 3 BHKमध्ये 2 कार्पेट आहेत, 1006 स्क्वेअर फूट आणि 1067 स्क्वेअर फूट, ते सुद्धा रेडी पोझिशन आहे. आता ह्या लिव्हिंगची जर साईज सांगायची झाली मला तुम्हाला तर ती 10x15 आहे. म्हणजे याची रुंदी जी आहे ती 10 फूट आहे आणि याची जी लांबी आहे ती अशी 15 फूट इथे देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर हा डायनिंग एरिया आहे. आता हे डायनिंग आणि किचन जे आहे ते 8x15 आहे. म्हणजे याची लांबी जी आहे ती 15 फूट आहे आणि याची जी रुंदी आहे ती 8 फूट आहे. असं तुम्हाला इथे डायनिंगचं अरेंजमेंट करता येईल. आता हा जो फ्लॅट आहे हा फुल्ली फर्निश फ्लॅट आहे. हा फ्लॅट दाखवल्यानंतर मी तुम्हाला पुढे अनफर्निश फ्लॅट पण दाखवणार, जेणेकरून तुम्हाला या फ्लॅटचा जो फ्लोअर प्लॅन आहे तो सुद्धा लक्षात येईल. इथे तुम्हाला ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे किचनला लागून. त्याची साईज जी आहे ती 6x5 असणार आहे. म्हणजे 30 स्क्वेअर फुटाची ड्राय बाल्कनी आहे. किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो इथे L शेप तुम्हाला बघायला भेटेल. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये एक गोष्ट आहे जी मला इथल्या लोकांनी सांगितली, ते म्हणजे PMCचं जे पिण्याचं पाणी आहे ते 24/7 आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे ते ॲम्युनिटीजपेक्षा पण खूप जास्त आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. 25पेक्षा जास्त ॲम्युनिटीज आहेत, पण पिण्याचं पाणी 24 तास आहे, ही आमच्यासाठी खूप जमेची बाजू आहे या प्रोजेक्टची. सो हे बेडरूम बघून घ्या. तुमच्या मुलांचं बेडरूम होऊ शकतं हे, ज्याची साईज 10x11 आहे. व्हेंटिलेशन प्रॉपर आहे. प्रत्येक फ्लॅट वास्तुशास्त्राप्रमाणे इथे बनवण्यात आलेला आहे आणि जे उजेड असतो किंवा वारा आहे तो प्रॉपर इथे येतो. हे समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता वॉश बेसिनसाठी जागा इथे सोडण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, ज्याची साईज 6x4.5 असणार आहे. आणि हे समोरच्या साईडला मास्टर बेडरूम आहे, ज्याची साईज 11.5x11 देण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर असं व्हेंटिलेशन इथे आहे. सोसायटीचा जो बाजूचा एरिया तो सुद्धा खूप मोठा सोडण्यात आलेला आहे. ड्राईव्हवे जर तुम्ही प्रोजेक्टचा बघितला तर कुठं 20 फुटाचा आहे, कुठं 30 फुटाचा आहे आणि कुठं कुठं तो खूप मोठा आहे. कमर्शियलसुद्धा आहे या प्रोजेक्टच्या बाहेर. म्हणजे या बिल्डिंगच्या खाली जे 2 फ्लोअर आहेत ते सुद्धा कमर्शियल आहेत. सो तुम्हाला जो बाकीचा जो लागणाऱ्या गोष्टी आहेत, ग्रोसरी वगैरे ते इथेच मिळतील. आणि डीमार्ट तर अगदी समोरच्या साईडलाच लागून आहे. प्रोजेक्टच्या समोरचा रोड डायरेक्ट डीमार्टला इथे कनेक्ट होतो. हे अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्ही बघू शकता मास्टरचं, ज्याची साईज 7x4.5 असणार आहे. सो असा हा फ्लॅट आहे. टेरेस राहिलं आपण जे लिव्हिंगला लागून जी टेरेस देण्यात आले ते सुद्धा बघून घेऊ, ज्याची साईज जी आहे ती 8x6 असणार आहे. 48 स्क्वेअर फूटचे असं चांगलं टेरेस देण्यात आले. आणि हे जे डोर्स आहेत हे स्लायडिंग देतात. इथं फुल साईज देण्यात आलेले आहेत. तुम्हाला हे असं बघू शकता तुम्ही, चांगल्या क्वालिटीचे देण्यात आलेले, ज्यामुळे तुमच्या घरात जर काही पार्टी फंक्शन असेल तर हे असं तुम्हाला यूज करता येईल. आणि जसं मी म्हटलं तो सोसायटीच्या ती चारही साईडनी जे साईड मार्जिन आहे ते प्रचंड जास्त सोडण्यात, म्हणजे खूप जास्त सोडण्यात आले, ते सुद्धा तुम्ही इथे
बघू शकता. सो आता ह्याच्यानंतर हाच फ्लॅट अनफर्निश कसा दिसतो तो सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. सो महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे, लीडिंग चॅनल आहे आमचं, आणि मराठीतलं तर सगळ्यात टॉपचं चॅनल आहे. कारण जेवढे बाकी इन्फ्लुएन्सर ते हिंदीत व्हिडिओ बनवतात, पण आपण आपल्या मातृभाषेत व्हिडिओ बनवणारे एकमेव आहोत आणि पॉप्युलर चॅनल आहे आपलं. सो आमच्या कुटुंबात समाविष्ट होण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. आणि खरं सांगतो, तुम्ही सबस्क्राईब केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी पण मदत होते. आणि आम्ही फक्त ह्या चॅनलपुरते किंवा व्हिडिओपुरते मर्यादित नाही आहे. आम्ही आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या कस्टमरला खूप 1-to-1 सर्व्हिस देतो. आणि ही सर्व्हिस देताना आम्ही कधी कुठले चार्जसुद्धा करत नाही, कारण की आम्ही एक एजन्सी असल्यामुळे जे काही चार्जेस आहेत ते आम्हाला बिल्डरकडून पण मिळतात. आणि यूट्यूब जे आहे ते आपल्याला मॉनिटायझेशनचे पण पैसे देतं. सो आम्ही कस्टमरला कधीच कुठले चार्ज करत नाही. सो तुम्ही आता जो अनफर्निश फ्लॅट आहे हा तो सुद्धा एकदा बघून घ्या. सो मंडळी, आता आपण रेट समजून घेऊ. रेटच्या आधी तुम्हाला सांगतो मी 24पेक्षा जास्त ॲम्युनिटीज इथं दिलेल्या आहेत. सर्व बनून तयार आहेत, कारण 9मध्ये 7 बिल्डिंगचं पोझिशन झालेलं आहे. 925 युनिटचा हा प्रोजेक्ट आहे. 90% जास्त सोल्ड आउट आहे. 7 बिल्डिंगमध्ये पूर्णपणे लोक राहतात, त्यामुळे हे ॲम्युनिटीज जे आहेत ते वापरत आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा विचार करून इथं ॲम्युनिटीज बनवण्यात आलेले आहेत. आणि तुम्हाला हा प्रोजेक्ट बघितल्यावर मी आश्वासन देतो की नक्की आवडेल. बाकी जो फ्लॅट आता आपण बघितला फर्निश आणि अनफर्निश, त्याची पॅकेज कॉस्ट 75 लाख जाते. 2 BHK मध्ये 630 स्क्वेअर फूट कार्पेट असलेला पण एक फ्लॅट आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 65 लाख रुपये जाते. आता याच्यामध्ये सर्व खर्च पकडलेले, बेसिक कॉस्ट, रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, लिगल सगळं पकडलेलं आहे. आणि जो 3 BHK आहे तो 1,03,00,000ला जातो आहे. सो व्हिजिटचा प्लॅन करा, कारण की व्हिडिओ बघणं हे एक सुरुवात असते, पण साईड व्हिजिट केली तरच तुम्हाला प्रोजेक्टचा ॲक्च्युअल अंदाज येतो. हा या एरियातला खरंच खूप सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे, तुम्हाला नक्की आवडेल. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. काही प्रश्न असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी आंबेगावच्या अजून पण जे प्रोजेक्ट आहेत ज्याचा व्हिडिओ आम्ही आधी बनवले ते पण टाकतो, तेही तुम्ही बघून घ्या जर अजूनही काही पर्याय पाहिजे असेल. सगळ्यात बेस्ट ऑप्शन तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आमच्या टीमला संपर्क करा. आमची टीम जी आहे ती तुम्हाला ह्या भागातले सगळे प्रोजेक्ट जे ते नक्की दाखवेल. आणि आम्ही ब्रोकर नसल्यामुळे कुठलेही चार्जसुद्धा तुम्हाला करत नाही. आम्ही बिल्डरला सर्व्हिस देण्याच्या हेतूने आमच्या कस्टमरला प्रोजेक्ट दाखवत असतो. सो नक्की संपर्क करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे सगळे नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील. आम्ही दर शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये नवीन नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ आणत असतो. सो नोटिफिकेशन लावलं तर तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.